तर मागाशी टेबल खाली होता, आता टेबल मस्तपैकी भरलेला आहे. पण ह्या मखरामध्ये जिथपर्यंत गणपती बाप्पा बसत नाही तिथपर्यंत या मखराची शोभा काही वाढणार नाहीये. तर आता आपण काय करू, यामध्ये गणपती बाप्पा विराजमान करूया. हा तर आमचा लिटरली एकदम 3 मिनिटात मध्ये रेडी होतो पूर्ण मखर. तर बघा हे असं सिंपल ओपन करायचंय, नंतर हे 3 स्टेपलर मारायचं आणि अडकवायचं. बघा 1-3 महिने तुम्ही जास्त मारू शकता. हा, पण तुम्ही बेसिकली आपण कसं करतो. तर आता आपण काय करूया, एक एक मखर कसं आपण असेंबल करणार आहे, म्हणजे या ब्लॉग थ्रू ना तुम्हाला एक इझी पण पडेल की तुम्ही ना घरी कसं म्हणजे ते असेंबल करतील. पहिला आम्ही दाखवतो तुम्हाला शाही लोखोटा जो मखर आहे त्याचा आपण बॉक्स पण बघूया. बॉक्सच्या आतमध्ये काय काय मिळतं, त्याच्यानंतर ते मखर कसं उभं राहणार आहे हेही आपण बघूया. म्हणजे मोजून आहे ना 5 मिनिटात हे मखर तयार होतं. आता तुम्हाला ना हे सगळं ब्लँक दिसत आहे टेबल्स, पण इथे ना आता आपण एक एक मखर तुमच्या घरच्या बाप्पासाठी आपण ना एक एक मखर इथे लावणार आहे. एक तासाचा ट्रॅव्हल करून आहे ना आपण फायनली पोहोचलोय कुठे, कळव्यामध्ये. आणि मला मागच्या वर्षी तर यायला नाही मिळालं, पण ह्या वर्षी मी पुन्हा आलोय कुठे, तर सर्वांगी आर्ट्स. आता तुम्हाला ना हे सगळं ब्लँक दिसत आहे टेबल्स, पण इथे ना आता आपण एक एक मखर तुमच्या घरच्या बाप्पासाठी आपण ना एक एक मखर इथे लावणार आहे. त्यानंतर हे मखर कुठल्या कापडापासून बनलेले आहेत, त्याचे रंग कुठले कुठले आहेत, त्याच्यानंतर त्यामध्ये गणपती बाप्पा जेव्हा बसेल तेव्हा गणपती बाप्पा कसा दिसणार, ते मखर कसं दिसेल, हे सगळ्या गोष्टी. त्यासोबतच त्याची पॅकेजिंग. इथे बघा हे बॉक्स वगैरे आहेत ना, हे बघा इथे बॉक्स वगैरे आहेत या सर्व गोष्टी. तर ह्या पॅकेजिंगमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, पॅकेजिंग कशी येते, डिलिव्हरी कुठून होते, सगळ्या काही गोष्टी. त्यानंतर ह्याची किंमत किती आहे, या सर्व गोष्टींना आपण ह्या ब्लॉगमध्ये आता पुढे बघणार आहोत. तर आता हा टेबल ब्लँकमध्ये आहे ना, तर आपण याला आता थोड्या वेळात भरूया. तर मित्रांनो फायनली 1 वर्षानंतर, मागच्या वर्षी मी होतो, मागच्या वर्षी नव्हतं माझ्या, आता मी 2 वर्षानंतर इथे आलोय आणि 2 वर्षानंतर फायनली आपल्याला संदेश भेटलेला आहे. तर सर्वांगी आर्ट्स हा जो मखरमध्ये जो ब्रँड आहे ना, तो आपल्या संदेशची सगळी मेहनत आहे. पण सर्वांगी आर्ट्स, सर्वांगी हे आहे काय? सर्वांगी ऍक्च्युली माझ्या मुलीचं नाव आहे. नाव मस्त आहे ना, सर्वांगी. आपल्या जी गणपतीतल्या आरती आहे, सुखकर्ता दुखकर्ता, सर्वांगी सुंदर त्यातला तो वर्ड पिक केलाय. हा, तर सर्वांगी याच्या मुलीचं नाव आहे आणि त्याच नावावरून हे मखरचं यांनी पूर्ण ब्रँड तयार केलेला आहे. आणि हे जे नाव आहे ना, हे आरतीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ना त्या एकमेकाशी प्रॉपर जोडल्या गेलेल्या आहेत. तर मग आपल्याला ह्या वर्षी काही काय म्हणजे कुठले मखर आपल्याला पाहायला मिळणार आहेत? यावर्षी आपल्याला जो आपला दरवर्षी पेटेंटेड असतो तो सर्कल म्हणजे पंखा, तर तो डिझाईन 3 स्टेपलर मारा, 3 स्टेपलर मारा, मखर रेडी. ही आपली तुझीच लाईन आहे ती मेन. 3 स्टेपलर मारा आणि मखर रेडी. तर तो एक आहे. शाही लखोटा म्हणून आता नवीन एक आलेला आहे. त्याच्यामध्ये 3 कलर आहेत. आरसा म्हणून पॅटर्न एक आहे. आणि आपले जे स्टार्टिंगचा जो पॅटर्न आहे इरकल लखोटा, तर तोही आम्ही ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1-2 कलर आहेत. असं करून आपले टोटल कलर आणि पॅटर्न मिळून आपल्याकडे 9 प्रकार होतात. 9 प्रकार होतात. आणि मित्रांनो आता आपण बघा ना, मागच्या वेळेला ना आपण एक ब्लॉग टाकलेला गणपती बाप्पा 2026 किती सुंदर सुंदर आलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं की 10 गणपती बाप्पा, आणि त्याच्यामध्ये जे गणपती बाप्पाचं जे सोहळं होतं, त्याच्या बॉडीवरचे जे कलर्स होते, ते रंग होते, ते किती सुंदर दिसत होते. तर सर्वांगी आर्ट्सची पण तीच खासियत आहे ना, इथे ना तुम्हाला मखरमध्ये ना पारंपरिक असे कलर्स बघायला मिळतील मखरमध्ये. तर आता आपण काय करूया माहिती आहे काय, मी तुम्हाला मगाशी म्हणालो की हा टेबल पूर्ण खाली आहे, तर आपण आता एक एक भरायला घेऊया. तर हे मखर कसं माहिती आहे काय, हे मखर कोणासाठी आहे, जे ऑफिसला जातात, ज्यांना वेळ नाही आहे किंवा काय, पण घरी गणपती आणतात, तर त्यांच्या डोक्यात एक क्वेश्चन असतो की मखर आपलं यावर्षी कुठलं आणावं, हा त्यांच्या डोक्यात क्वेश्चन असतो. कारण की वेळेचा अभाव असतो ना. तर हे मखर आहे ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे मोजून आहे ना 5 मिनिटात हे मखर तयार होतं. आणि जे इरकल सर्कल जे तुम्हाला आम्ही दाखवू ना, ते तुम्ही 3 स्टेपलर मारला ना की मखर उभं राहतं. म्हणजे इतकं सोपं आहे. आणि हे तुम्ही वर्षानुवर्ष मखर आहे ना तुम्ही तुमच्या वापरात मध्ये घेऊ शकता. मखर म्हणून त्यातही करू शकता. वॉशेबल आहे, वॉशेबल नाही, पण ओल्या कपड्याने सुकावून ते ठेवू शकता. हां, त्याला तर तुम्ही चांगली पॅकेजिंग करून जर त्याला पुन्हा बॉक्स पॅक करतील ना, तर हे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. तर आता आपण काय करूया, एक एक मखर कसं आपण असेंबल करणार आहे, म्हणजे या ब्लॉग थ्रू ना तुम्हाला एक इझी पण पडेल की तुम्ही ना घरी कसं म्हणजे ते असेंबल करतील. एकदम सोपं आहे, काही मोठं कठीण काम नाही. ह्याने जे आयडिया तशी लावली आहे ना की ती तुम्हाला बघून आहे ना पुढे भारी वाटणार आहे की हा कोणी पण लावेल मखर. तर आपण मखर लावायला सुरुवात करू. आपण पूर्ण लावून दाखवू. येस. तर पहिला आपण बॉक्स कोणता पहिला हा वाला घेऊया. नंतर हा करू. हां, पहिला आम्ही दाखवतो तुम्हाला शाही लोखोटा जो मखर आहे त्याचा आपण बॉक्स पण बघूया. बॉक्सच्या आतमध्ये काय काय मिळतं
त्याच्यानंतर ते मखर कसं उभं राहणार आहे हेही आपण बघूया. ओके. शाही लखोटा म्हणजे सगळ्या मखरचे पॅकिंग आहे आमचे सेमच आहेत. ओके. एक छोट्या बॉक्समध्ये हा तुम्ही बघू शकता समोर एकदम हलका बॉक्स आहे. एक 3-3.25 किलोचा बॉक्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही आरामात मखर जशी शॉपिंगला येता बाजारामध्ये तसं तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकता. म्हणजे आम्ही त्याला एवढं कॉम्पॅक्ट केलं आहे की लोकांना ट्रॅव्हल करायला इझी, कुरिअरला इझी कुठेही घेऊन जाऊ शकता. आउट ऑफ इंडिया ते लोक भरपूर बॅगेमध्ये टाकूनच घेऊन जातात. आणि आफ्टर गणपती तुम्ही त्याला व्यवस्थित पॅकिंग करून पुन्हा ठेवू शकता. तर हे सगळं विचार करून ते डिझाईन केलेले. म्हणजे एवढा सगळं पहिला विचार केला की कसं आपण काय. आम्ही आता 8 वर्ष झाली सर्वांगी आर्ट्सला, तर हळूहळू आम्ही त्यामुळे डेव्हलपमेंट करत आलेलो आहे. तर ते तुम्हाला दिसेलच. मित्रांनो हा आहे बॉक्स आणि ह्या बॉक्समध्ये आहे मखर उभं राहण्याचं सर्व सामान आहे. तर आपण काय करूया, बॉक्स ओपन करूया आणि याच्यामध्ये काय काय सामान आहे ना ते बघूया. हा आपण खोलतो तो शाही लखोट्याचा बॉक्स आहे. सगळे बॉक्स सेमच आहे. सगळे बॉक्स मला एक जस्ट सांगतो. तर मित्रांनो आपण जे पहिलं मखर आपण जे म्हणजे आपण उभं करतोय ना तर ते आहे शाही लखोट्याचं. सगळ्या बॉक्सची पॅकेजिंग ही सेमच आहे. तर बघा आता आपण जेव्हा बॉक्स ओपन करू ना त्या बॉक्सच्या आतमध्ये काय काय आहे. हे एक पॅकेट आहे, याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन पेपर, हाऊ टू बिल्ड, कसा बिल्ड करायचा ओके मखर. तुम्हाला ओपनच करून दाखवतो. हे तुमचं पॅकेट आहे. हा तुमचा इन्स्ट्रक्शन पेपर आहे. हे कसं बिल्ड करायचं. अच्छा, याच्यामध्ये सगळं म्हणजे स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे म्हणजे पूर्ण. तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा आपण बॉक्स ओपन करू ना तेव्हा तुम्हाला हा असा पेपर मिळतो आणि ह्याच्यामध्ये ना सगळं तुम्ही बॉक्स म्हणजे कसं तुम्ही मखर उभं करतील ना तर हे बघून तुम्ही आरामात करू शकता. हा हे लेस आहेत. लेस आहे. ही छत्री आहे. ओके. ही आहे छत्री. हा कपडा जो गोल्डन कपडा खाली अंतरलेला बघताय. अच्छा, हा जो असा आहे तो ना. हा गणपती. ओके. तर हा तुम्हाला एक देण्यात येतो. त्यानंतर हे 4 पाईप आहेत. या पाईपना पण आपण पूर्ण फोल्डिंग केलंय म्हणजे असा त्याला कनेक्टर दिलेला आहे. अच्छा, मग 2 पाईप एकमेकांना जोडले की तो पूर्ण एक पाईप तयार होईल. अरे फोल्डिंग आमचा मेन कॉन्सेप्टच आहे. फोल्डिंग. हे इन्स्ट्रक्शन पेपर दिलेलं आहे की लोड कसे फुगवावे वगैरे. म्हणजे आम्ही ईच अँड एव्हरी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. त्यानंतर हा जो पॅकेट आहे याच्यामध्ये तुमचे लोड आहेत. अच्छा, हे आपल्याला ते हवेनी फुगवायचे वगैरे एअर लोड. ओके. हे इनोव्हेशन आम्ही थोडं आणलंय गणपतीमध्ये की लोड हे कापडाचे असायचे पहिले. आणि मेन तुमचा हा लखोटा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं मेन स्टँड. या स्टँडवर आमचे सगळे मखर उभे राहिलेले आतापर्यंत. आणि या स्टँडचा आम्ही पेटंटला पण टाकलेलं आहे. ओके. एक म्हणजे आपल्या नावावर आपण जे काय बनवतो डिझाईन ते आपल्या स्वतःच्या नावावर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर आम्ही अप्लाय केलेलं आहे. आणि सो म्हणजे ही आपल्याला एक पहिला आपण जेव्हा काढली रिंग भेटली, एक रिंग मिळाली. यानंतर एक रॉड आहे. हा एक रॉड आहे. नंतर हा एक रॉड आहे. आणि वरती छत्री अडकवायला हा एक रॉड आहे दिलेला. ओके. असं करून तुमचा पूर्ण बॉक्स रिकामा झालाय. हा आता तुम्हाला दाखवतो की हा पहिला आपण रिंग लावली तुम्हाला. रिंगच्या वरती आपण दुसरा एक पाईप लावला आणि हा एक दुसरा तिसरा एक पाईप लावला. इझी. ओके. आणि नंतर मग आपण त्याला ही छत्री जी होती ती आपण त्याला हँग करणार आहोत. हा स्टँड मी थोडा खाली ठेवतो. हा त्या स्टँडचा यूज करूया आपण तोपर्यंत. आणि तुम्हाला तर मी लखोटा लावायचा दाखवतो. तर लखोट्याला पाठीमागे आपण पायपिंग करायला दिलेलं. अच्छा, म्हणजे पाईप ह्या आतमध्ये येणार आहे. आतमध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असा एक पाईप गेला आणि दुसऱ्या बाजूने एक पाईप गेला. हा पाईप जरा जॉईंट सेम तसंच खाली पण करायचं. सेम तसं खाली वरती दोन्ही ठिकाणी. त्यानंतर ही जी दोरी तुम्हाला दिलेली आहे ही दोरी आपण या लाकडाच्या ह्याला हे करायचे. हे लाकडाच्या काय लोक या पाईपला टाकतात मग ती सरकणार. बरोबर. त्यामुळे आपण लाकडाला ती म्हणजे तो एक ग्रिपचं पण काम होतं. आणि दोरी तुम्हाला एक्स्ट्रा दिलेली असते. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला फायनल कराल त्याच वेळेला ती कटिंग करा, आधी करू नका. आणि ही दोरी अशी एकदम टाईट करायची, एवढी अशी लूज ठेवायची नाही. ओके. त्याला टाईट करायची, जेवढी टाईट करता येईल तेवढी टाईट करायची आणि मग त्याला बांधायची. ही तुम्हाला एक्स्ट्रा दिलेली आहे. तर ती अशी आहे. ती नॉर्मल तुम्ही 2-3 गाठ मारू शकता. आणि नंतर फायनली तुमचा अडकवण्यासाठी हा लखोटा रेडी झालेला आहे. अच्छा, म्हणजे ही दोरी जी आहे ती काम करते ती वरती. इथे बघा, इथे तुम्हाला स्टँडला हे इथे असं हे पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथे ते दोरीने अडकवू शकता. म्हणजे टेक्निकली खूप विचार केला याच्यामध्ये. तुम्ही असं थोडा प्रेस करून त्याला खालीवर ऍडजस्ट करू शकता कसंही असं. आणि हा जो लटकंत आहे हा लटकंत तुम्ही इकडे असं अडकवू शकता. साईडला सोडू शकता. साईडला जस्ट एक डिझाईनचा पार्ट म्हणून दिलेला आहे. आणि तुम्ही असं थोडंसं त्याला स्ट्रेच केलं की ते होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनोव्हेशन आमचं की
याच्यामध्ये आम्ही एअर लोड आणलेत. लोड म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हवेचा फुगा येतो, त्यामुळे हे अच्छा. कॉम्पॅक्ट झालेलं आहे. कापूस भरला की त्याचं डायमेन्शन वाढतं, मग त्याची स्पेस वाढते, मग तो बॉक्स डबल आकाराचा होतो. तर आम्ही त्याला पूर्ण, हा तुम्ही 2 लोड आहेत, हे आम्ही पूर्ण चेकिंग करून पाठवतो. तर तुम्ही तोंडाने वगैरे हवा भरू शकता किंवा तो पंप असतो त्याने भरू शकता. ओके. इझिली भरले दादा हवा. तर अशा प्रकारे हे 2 लोड तुमचे रेडी झालेले आहेत. म्हणजे ते फुगल्यानंतर ते लोड असे तुम्हाला दिसणार असे दिसणार आहे ओके. पूर्ण. ह्याच्यावरती आम्ही पूर्ण अच्छा. मण्यांचं वगैरे मण्यांचं वगैरे नक्षीकाम ब्रॉस केलेलं आहे. लावलेले आहेत. तर अशा प्रकारे ते तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे हा तुमचा एक पॅटर्न पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपण जो हे मखर बघितलं हा होता शाही शाही लखोटा. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कलर आहेत. हा एक पर्पल वेल्वेट, हा दुसरा रेड पिंकिश आहे, म्हणजे हा रेड पण नाही पण ती वेगळी शेड आहे, तुम्हाला ऍक्च्युअल Okay. बघितल्यावरच कळेल. आणि एक तिसरा कलर आहे तो वांगी कलर आहे. Okay. वांगी म्हणजे वाईन कलर, सॉरी वाईन कलर. वाईन कलर, हा वाईन कलर आहे. तर हे तिन्ही सुद्धा कलर आम्ही एकदम प्रीमियम म्हणजे एकदम रिच लुक वाटतंय. हा चूज केलेले आहेत. सिम्पल कमी यूज केले कलर यूज केलेत पण चांगले यूज केले. म्हणजे असं नाही की भरपूर कलर द्यायचे आणि मग ते तर जे प्रत्येक पितांबरला कुठला कॉन्ट्रास्टला सूट होईल हे Yes. आम्ही कस्टमरला सजेस्ट पण करतो. तर ते एक याच्यामध्ये हे तर मित्रांनो आता आपण बघितलं शाही लखोट्याचं जे मखर आहे ते कसं आपण उभं केलं जातं ते. तर त्याच्यामध्ये कलर बघा, हा एक कलर आहे, हा एक कलर आहे आणि इथे हा एक कलर आहे. तर असे 3 कलर मिळतात आणि मखर जेव्हा उभं राहतं ना तेव्हा हे मखर असं दिसतं. म्हणजे बघा ना 3 ते 4 मिनिटात हे मखर एकदम उभं देखील राहिलं. आणि हे जे कलर बघतील ना हे एकदम होता ना पारंपरिक आणि हे डार्कमध्ये थोडेसे कलर आहेत. म्हणून जेव्हा आपण गणपती बाप्पा जेव्हा ह्याच्यामध्ये बसवणं या मखरमध्ये तर घराला म्हणतो ना एक वेगळंच आणि त्या मखरावर देखील एक वेगळी शोभा येणार आहे. पिवळा पितांबर, व्हाईट पितांबर, ऑरेंज पितांबर असे लाईट कलर असतात, त्याला कॉन्ट्रास्टलाही बरोबर जातात. हो येस. तर ते विचार केला आम्ही. जर तुमचा कारण की मोस्टली गणपती तसेच असतात ना त्याच रंगामध्ये असतात. कलरचा सेन्स पण आम्ही सगळा अभ्यास करूनच ते यूज केला. असं नाही की भरपूर कलर काढा मग ते त्या आपण नंतर हे सर्व झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गणपती बाप्पा बसवून देखील दाखवणार. तर same ते box आम्ही आहे. बॉक्सवरती कलर टाकलेले आहेत, म्हणजे Okay. कुठला तुम्हाला फाइंड आउट करायला पण इझी जातो. ऑरेंज कलर आहे. बॉक्स सेम आहे. बॉक्स सेम आहे. तुम्हाला ओपन केल्यावरती ऑलमोस्ट तुमच्या 90% गोष्टी सेमच आहेत. थोडंफार मटेरियल इकडे इकडे असेल. हा बस फक्त काय की या सर्कलला पाईप नाही आहेत, म्हणजे Okay. जे पॅकेट सेम आहे. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मेन म्हणजे स्टेपलर पण दिलाय. Okay. की आमचं ते वाक्यच आहे की 3 स्टेपलर मारा, त्याच्यामध्ये पिनं पण टाकून दिलेलं आहे. Okay. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला ते सेम आहे. याच्यामध्ये गोल्डन कलर छत्री, स्टेपलर एक ऍड झाला, इन्स्ट्रक्शन पेपर आहे. ओके. नंतर तुमचा हा मेन सर्कल हा असा फोल्ड झाल्यावर दिसतो. ओके. हा तुम्हाला ओपन करून मी दाखवेल आता. त्यानंतर तुमचं लोड, आता याला आम्ही कॉन्ट्रास्ट लोड दिलेले आहेत. एअर लोड सेमच आहे. आता हा याच्या बॉर्डरचा कलर पिंक आहे म्हणून आम्ही त्याला पिंक केलं आहे. अच्छा मॅचिंग हा होणार. ज्याचा रेड असेल त्याला आम्ही रेड दिलेला आहे. असं करून ते आम्ही ते पूर्ण केलेलं आहे रेडी. आणि स्टँड तुमचा सेमच जसा दाखवला तसा मी मगाशी. तर तेवढेच पार्ट आहेत ना त्याच्यामध्ये Yes, का yes. ह्याच्यामध्ये थोडासा वेगळं नाही, आहे? सेमच आहे. सेमच आहेत ना. तर आम्ही तुम्हाला आता स्टँड तर तुमचा इकडे ओपनच आहे. अच्छा मगाशी आपण बघितलेलं की म्हणजे हे मखरचं जे स्टँड आहे ना ते कसं उभं केलं जातं ते. आता प्रत्येक मखरचे स्टँड हे सेमच सेमच आहे. सेमच आमचं मेन तेच आहे की सेम स्टँडला तुमचा सगळे सगळे मखर बसतात. म्हणजे हा. दरवर्षी लोक समजा त्यांच्याकडे पुढच्या वर्षी स्टँड असेल तर आमचा यावर्षी ते बॅकड्रॉप घेऊ शकतात किंवा त्यांना पूर्ण सेट म्हणजे समजा आता कोणी इरकल सर्कल आपल्याकडनं मखर मागवलं सेट घेतला. आणि त्याला पुढच्या वर्षी शाही लखोटा असे पण लोक आहेत की सेम वर्षी 2 सेट घेतात, म्हणजे एक पूर्ण सेट घेतात आणि दुसऱ्याचं फक्त बॅकड्रॉप आणि Backdrop, लोड हा, मग ते पण घेतात. घेऊ शकतो छत्री आपण. कॉमन, स्टँड कॉमन असतं, फक्त लोड मॅचिंग हवे असतात म्हणून ते घेतात. Okay. तर मी तुम्हाला दाखवतो इझी, एकदम इझी टू असेंबल. आता एक मिनिट मी स्टेपलर घेतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे मखर आहे ना हे माझं खूप आवडतं Favorite. मखर आहे, फेवरेट मखर. आपलं 3-4 वर्षापूर्वी खूप फेमस झालं हा. होतं आपल्या चॅनलला. तर हे बघा हे असं सिम्पल ओपन करायचंय. बस आता 3 स्टेपलर मारा आणि मखर रेडी. म्हणजे काय माहिती का आता हा स्टँड लावायला आपल्याला किती मिनिटं लागणार आहे आणि नंतर हे 3 स्टेपलर मारायचं आणि अडकवायचं बघा आहे. 1-3 महिने तुम्ही जास्त मारू शकता, हा पण तुम्ही बेसिकली आपण कसं करतो बेसिकली ते 3 मारतात पण आपण कसं ही जास्त दोरी पण मारून आम्ही घेऊ तुम्हाला मेजरमेंटनी करून दिलेली, सोडायची नसते. ओके. ती तुमची फक्त तुम्ही अशी उलटे केलात की तुम्हाला ती हे मखर जरा वेगळंच वाटतं पण. अशी झाली हँग. नंतर तुमचे ॲज युजल तुम्ही ते लोड फुगवणार तोंडाने. तर अशा प्रकारे लोड तुमचे हे लोड रेडी होतात. हे लोड ॲक्च्युली कलर वेगळे फक्त ते डेमोसाठी फक्त डेमोसाठी तुम्हाला दाखवलं. आणि तुमची ही छत्री. हा तर आमचा लिटरली एकदम
3 मिनिटात मध्ये रेडी होतो पूर्ण मकर. हां, काय आहे याच्यामध्ये? हा हेच याच्यामध्ये सेमच आहे. ह्याच्यामध्ये स्टेपलर आहे, स्टेपलर मध्ये पिना पण टाकले, हा. छत्री आहे, छत्री आहे, गोल्डन कपडा हां, आणि गोल्डन कपडा म्हणजे जो हा जो आपण खाली अंतर करतो, हां, आणि इन्स्ट्रक्शन पेपर. इन्स्ट्रक्शन म्हणजे कसं आहे, येस, हे तुम्हाला दिलेलं आहे. आपण मित्रांनो शाही लखोटा मखर बघितलं, आपण ते मखरचा बॉक्स बघितला, बॉक्समध्ये कशी पॅकेजिंग वगैरे असते, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय मटेरियल मिळतं तुम्हाला, हे आपण सर्व बघितलं. नंतर आपण मखर उभं केलं, तर शाही लखोट्यामध्ये आपल्याला 3 रंग मिळाले. त्यानंतर आपण इथे हे जे मखर पाहिलं तर हे होतं पैठणी पंखा, आणि या पंख्यामध्ये मी आता एक कलर बघितला, हा दुसरा आणि पोपटी कलर हा बघा इकडे याच्या खाली आहे, एक पोपटी कलर मध्ये आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये पण 3 रंग आहे. हा ना मागे डिस्प्ले केलेला आहे, हा डिस्प्ले केलेला हा एक रंग आहे. तर असे 3 रंग याच्यामध्ये मिळतात. आणि मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा मी इथे आलेलो तेव्हा म्हणालेलो की तुम्हाला मी ब्लँक टेबल दाखवलेला, तेव्हा इथे काही मखर नव्हते, कारण की तुम्हाला हर एक गोष्ट आहे ना व्यवस्थित दाखवायची होती. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत इथे आहात आणि तुम्ही स्वतः हे मखर तुमच्या हाताने उभं करता, असा तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स झाला पाहिजे. तर मागाशी टेबल खाली होता, आता टेबल मस्तपैकी भरलेला आहे. पण ह्या मखरामध्ये जिथपर्यंत गणपती बाप्पा बसत नाही तिथपर्यंत या मखराची शोभा काही वाढणार नाहीये. तर आता आपण काय करू, यामध्ये गणपती बाप्पा विराजमान करूया. सो मित्रांनो, इथे बघा गणपती बाप्पा आहे आणि आता आपल्याला हाच गणपती बाप्पा आहे ना ह्या मखरामध्ये बसायचं आहे. तुम्हाला एक रेफरन्स बोलतात तसा एक म्हणजे तुम्हाला एकदम कळेल की बाबा मखरात आपला गणपती बाप्पा एकदा बसला ना तर कसं दिसतो, ते मखर पण कसं दिसतं आणि गणपती बाप्पा पण कसं असतं. तर आपण पहिला गणपती बाप्पा इथे बसवतोय ते म्हणजे शाही लखोट्यामध्ये. तर मित्रांनो, शाही लखोट्यामध्ये जे मखर आपण मगाशी बघितलं तर त्या मखरामध्ये आता आपण गणपती बाप्पा इथे बसवलेला आहे. आणि आता तुम्ही बघा हे मखर किती सुंदर दिसतं आणि त्यात बसलेला गणपती बाप्पा देखील किती सुंदर दिसतो. म्हणजे त्यांचे जे कलर्स आहेत ना ते कॉन्ट्रास्ट बघा, म्हणजे गणपती बाप्पाचे जे कलर आहेत ना ते मोस्टली तरी ना हे लाईटच कलर असतात. म्हणजे 16 म्हणा, अंगावरचा पंचा म्हणा, हे सर्व ना लाईटच कलर असतात. आणि त्यासाठी ना संदेशनी ती रंगांची तशी बांधणी केलेली आहे. हो, म्हणजे पितांबरला आम्ही नेहमी कॉन्ट्रास्ट कलर सुचवतो. प्रत्येकाचं आम्हाला ते विचारतात की कोणता घेऊ, तर आम्ही सजेशन देतो, पण प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार देतो. आणि तुम्ही आता हे मखर तर असं आपण बघतोच, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण अजून आतमध्ये काय काय बाजूला ऍड करू शकता आणि ते मखर आणखीन छान दिसेल. तर आता आपण पहिला मखर आपला गणपती बाप्पा ठेवला या मखरामध्ये, तो होता शाही लखोट्याचं हे जे मखर आहे त्यामध्ये. आणि आता आपण पैठणी पंख्यामध्ये गणपती बाप्पा ठेवून बघूया. हो हो, त्याला जो वेगवेगळी लाइटिंग वगैरे केली तर किती सुंदर दिसेल ना. आपण आता गणपती बाप्पा मखरमध्ये ठेवून देखील बघितलं. आणि तुम्ही सांगा आता तुम्हाला हे मखर कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणखीन आपल्याकडे कुठले मखर आहेत ह्या वर्षी? आणखी आहे आपल्याकडे एक आरसा म्हणून पॅटर्न आहे. तर आरशाचा आता इकडे डिस्प्ले नाहीये, पण त्याचं तुम्हाला मी एक त्याचा पार्ट दाखवतो. ओके. गणपतीच्या मागे आरसा लावतात अशी पद्धत होती, तर त्याला थोडासा तो कॉन्सेप्ट आम्ही त्याला डिझाईनच्या स्वरूपात आणला. ओके. आणि डिस्क्रिप्शन किंवा तुमच्या व्हिडिओच्या शेवटी ते फोटो मी तुम्हाला देईन आरशाचे मकरचे. हा एक त्याचा पार्ट आहे, याच्यामध्ये पूर्ण हँडवर्क आहे, खणाचा कपडा आहे आणि आरसे टोटल तुम्हाला 4 ठिकाणी आरसे पूर्ण मकरमध्ये हे दिसतं. म्हणजे डिस्प्ले केलेला आहे आम्ही, तो फोटो आम्ही तुम्हाला देऊ त्याच्यामध्ये. आणि एक सगळ्यात आमचा स्टार्टिंगला जो सर्वांगी आर्ट सुरुवात झालं त्यावेळेला सुरुवातीला आपण इरकल साडीपासून जे मकर बनवायला सुरू केलं, तर त्याचा इरकल लकोटा आम्ही अजूनही चालू ठेवलाय. त्याच्यामध्ये यंदा 2च कलर आहेत. म्हणजे हा एक ब्ल्यू कलर आहे. अच्छा. इरकल साडी ही इरकल वरनं येते, कर्नाटक वरनं. अच्छा. त्याच्यावरती आम्ही प्रिंटिंग केलेलं आहे, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कॅलिग्राफी केली. येस, कॅलिग्राफी. आणि हे मकर म्हणजे बाकी सगळं सेम, स्टँड सेम, छत्री सेम, लोड त्याला मॅचिंग येणार आहे रेड कलरचे. आणि फक्त ह्या लकोट्याच्या जागी हा लकोटा असतो. अच्छा, म्हणजे ते 2 पाईप फक्त ह्याच्यामध्ये करायचे. तुमचा पूर्ण सेटअप रेडी झाला. आणि ह्याच्यामध्ये आम्ही एक राज्याभिषेक म्हणजे शिवराज्याभिषेकाला अनुसरून एक आम्ही हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं आम्ही एक हा इरकल लकोट्याचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इरकल बॉर्डर मिळते आणि हे ऑरेंज कलरचा आहे. रंग मस्त आहेत, पण पारंपरिकच घेतलेले. तर असे आम्ही ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जेवढी ऑर्डर कराल तर तेवढं तुमचं बुकिंग लवकर, कलर ऑप्शन तुम्हाला मिळतील. आणि एकदा कलर शॉर्ट झाले तर आम्ही परत तो म्हणजे यावर्षी तर नाही बनवत. पण ते आता आपण काय केलं, मखर बघितले, कुठले कुठले सर्वांगी आर्ट्स मध्ये यंदा मखर आहेत ते कसे जोडले जातात, त्यानंतर त्यांच्या पॅकेजिंगमध्ये काय काय आहे, तर आपण ह्या सर्व गोष्टी एक इन डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवल्या आहेत. आता हे जर मखर जर कोणाला ऑर्डर करायचे असतील तर ते कसं ऑर्डर करणार? तुम्ही हे मखर ऑनलाईन पद्धतीने मागवू शकता, शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता. ऑनलाईन म्हणजे तुम्ही आमचा नंबर आहे जो कॉन्टॅक्ट तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये द्यालच, 9869 438 118. परत एकदा सांगतो, 9869
438-118. तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केलात तर तुम्हाला एक लिंक येते. त्या लिंकवरती आम्ही पूर्ण कॅटलॉग दिलेला आहे. ओके. त्या कॅटलॉग वर तो ॲज अ बुकिंग फॉर्मच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता, पॅटर्न सिलेक्ट करू शकता, प्राइस दिलेले आहे. खाली जाऊन तुमचं सगळे डिटेल भरायचे आणि बँक डिटेल किंवा QR कोड आम्ही अटॅच केलाय. तर कोणाला काही प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये तर ते आम्हाला फोन सुद्धा करतात आणि तो फॉर्म भरला की आम्हाला बॅक एंडला ऑर्डर येते. थोडं मॅन्युअल आहे ओके. पण तशा ऑर्डर आमच्या ऑलरेडी बुकिंग डिलिव्हरी सगळं चालू झालेलं आहे. तर अशा प्रकारे करू शकता. Amazonवर सुद्धा आम्ही अवेलेबल आहे. ओके. आणि Amazonवर काय टाकायचं सर्च सर्वांगी आर्ट्स सर्वांगी ब्रँड म्हणून आम्ही रजिस्टर झाले. ओके. म्हणजे जर Amazonवर तुम्ही गेला ना तर सर्वांगी आर्ट्स म्हणून टाका तर तुम्हाला पूर्ण मकर जेवढे आमचे पॅटर्न दिसतील. नंतर आमचं शॉप आहे कळव्याला. तिथं तुम्ही ऍड्रेस मध्ये हा म्हणजे इकडचं जर कोण जर लोकल जर आपल्याला चॅनल बघतच असतील आणि जर त्यांना जर हे माहित नसेल कुठे तर एकदा ऍड्रेस वर सांग. आनंद विहार कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 47, कळवा पूर्व, कळवा स्टेशनवरनं थोडं जवळ आहे आणि गेट नंबर 1च्या बाजूला चौथं शॉप. गेट नंबर 1च्या बाजूला चौथं शॉप. आणि यंदा आम्ही घंटाळी म्हणजे ठाण्यामध्ये घंटाळीच्या इकडे एक आउटलेट चालू केलंय. तिकडे तुम्हाला डिस्प्ले बघायला मिळतील. ओके. आणि ह्याचं डिलिव्हरी म्हणजे कसं असतं म्हणजे डिलिव्हरी प्रोसेस एकदम इझी आहे. याच्यामध्ये काही तुटण्यासारखं नाहीये. तर आम्ही मोस्ट ऑफ द 90% लोक आमच्याकडनं कुरिअरच्या माध्यमातून मागवतात. तुम्ही मुंबईत कुठे असाल तर 200 रुपये डिलिव्हरी दिलेली आहे. मुंबईत कुठे असेल तर 200 रुपये डिलिव्हरी. मुंबईच्या बाहेर पुणे, नागपूर, महाराष्ट्रात कुठे 250 रुपये. 250 रुपये. आणि महाराष्ट्राच्या बाहेर 450 रुपये. आणि आउट ऑफ इंडिया DHL बरोबर आमचं आहे तर टाईप. तर ते प्रत्येक कंट्रीचे चार्जेस वेगळे ते आम्ही तुम्हाला ज्या वेळेला तुमची रिक्वायरमेंट असेल आणि ते आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला आम्ही ते सांगू. ओके. चला आपण सगळं पाहिलं की डिलिव्हरी कशी तुम्ही ऑनलाईन कसं घेऊ शकतात. व्हॉट्सअपचा नंबर, त्यानंतर सर्वांगी आर्ट्सचं इंस्टाग्रामवर पेज देखील आहे. तुम्ही देखील काही जर अपडेट्स असतील ना तर तिकडे तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. आता एवढं सगळं पाहिलं पण प्रत्येकाच्या मनात एकच क्वेश्चन असेल ते म्हणजे प्राईस काय. प्राईस यांचे आम्ही ह्या जे पॅटर्न डिस्प्ले म्हणजे सर्कल असून दे किंवा शाही लकोट यांची आम्ही प्राईस सेम ठेवली 4730 रुपये. 4730. आरशाची प्राईस आहे 5900 आणि जो इरकल लखोटा आहे जे पॅटर्न बघेल त्याची 3700 रुपये प्राईस आहे. एकदा पुन्हा सांग. शाही लखोटा पैठणी पंखा याची प्राइस सेम ठेवली आहे 4730 रुपये. आरसा जो आहे त्याची 5900 आहे आणि इरकल लकोटे आहेत तर त्याची प्राइस आम्ही 3700 ठेवलेली आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही आणि प्लस तुमचे ॲडिशनल कुरिअर चार्जेस होतील. तर ते तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर केलं तर तुम्हाला कलर ऑप्शन मिळतात आणि बाकीचं तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये द्या. सर्वांगी आर्ट्स हे जे मकर आहेत का घ्यावे लोकांनी. सर्वांगी आर्ट्सचे मकर का घ्यावे. आम्ही लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे की लोकांना आजच्या धावपळीच्या दगदगीच्या जीवनात कॉर्पोरेट लाईफ असेल किंवा तर मखर काय करायचं हे त्यांना खूप प्रश्न पडतो किंवा लवकरात लवकर कोणाकडे वेळ नसतो किंवा काय नसतो. वेळेचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलाय की तुमचं लगेच होईल असेंबल. साईजचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलाय की साईज पूर्ण कॉम्पॅक्ट केली आहे. तुमचं कुठे जाऊन बघायची गरज नाही. ऑनलाईन बघू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर ती एक प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलाय. आणि आफ्टर गणपती बरेचसे मकर साईजला मोठे असतात त्यामुळे ठेवायचा प्रॉब्लेम होतो. गणपती झाल्यावरती हौशीने लोक घेऊन येतात. झाल्यावरती 5 दिवसांनी 10 दिवसांनी कुठे ठेवायचा. तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय की तुम्ही तो एकदम पॅक करून छोट्या बॉक्समध्ये छोटासा बॉक्स आहे. किंवा भरपूर जण आमच्याकडे आता ते गिफ्ट पण पाठवतात. म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट पाठवायचं असेल तर माहित नसेल तर ऍज अ गिफ्टिंग म्हणून पण आमच्याकडे बरेच लोकांनी केलेले गिफ्ट. म्हणजे तुला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचा ऍड्रेस देऊन आम्ही त्याला पाठवतो. तसं गिफ्टिंग म्हणून पण हे युजफुल वस्तू आहे. तर ती बऱ्याच लोकांनी केलेली आहे. तो मित्रांनो हे होतं 2026 मध्ये सर्वांगी आर्ट्स मध्ये आपण आलेलो आणि संदेशने आपल्याला सगळे एकच शेप मखर दाखवले. मकर गणपती बाप्पा पण मखरामध्ये बसवून देखील तुम्हाला दाखवले. प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आता अजून काय सुटलं असेल तर मला माहिती नाहीये पण हा एक मखरचा म्हणजे तुमच्या घरात आता आपण बोलतो ना 1-1.5 महिन्यावरती 1च महिन्यावरती मला वाटतं 1.25 महिना राहिला असेल गणपती बाप्पा येण्यासाठी. तर आता मखरचा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर थोडंफार मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भोल्याचे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.